नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल ग्रुप 16, 17 आणि 18 या चॅप्टरमध्ये केमिकल रिॲक्टिव्हिटीजचा हा पार्ट बघितला होता. यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट ग्रुप 16, 17 आणि 18 या तिन्ही ग्रुपच्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट काय असते हा प्रकार आपण मागच्या लेक्चरला बघितलेला होता. ऑक्सिडेशन स्टेट कशी काढत असतात ही सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्याचप्रमाणे ग्रुप 16ची ऑक्सिडेशन स्टेट आपण घेतलेली होती +2 +4 +6. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ग्रुप 16 आपण घेतली होती +2 +4 +6. ओके, यामध्ये ऑक्सिजन जो होता पहिला याची आपण ऑक्सिडेशन स्टेट घेत होतो, या तर -2 या तर +2. एकतर तो 2 इलेक्ट्रॉन घेऊन इलेक्ट्रॉन घ्यायचा आणि आपल्याला 2- या टाईपचे कंपाऊंड आपल्याला तो देतो. म्हणजेच हे घेत असताना तो E2- E म्हणजे तो एलिमेंट E2- सारखे आयन आपल्याला देतो किंवा तो शेअर करतो. आणि जर हे त्यांनी शेअर केले तर आपल्याला तो 2 काय देतो, कोव्हॅलेंट बॉन्ड देतो. 2 काय देतो आपल्याला, कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि म्हणून आपण ऑक्सिजनची जी ऑक्सिडेशन स्टेट होती ती आपण -2 आणि +2 घेत होतो. ओके, याला एक्सेप्शन होते 2 केसमध्ये. OF2 मध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट घेत होतो याची +2. ओके, आणि परऑक्साईड मध्ये आपण घेत होतो ही -1. परऑक्साईड म्हणजे समजा H2O2 हायड्रोजन परऑक्साईड म्हणा किंवा नायट्रोजन परऑक्साईड, सोडियम परऑक्साईड Na2 यासारख्या याला आपण -1 घेत होतो. ही गोष्ट आपण जर तुम्हाला आठवत असेल, आपण जेव्हा रिॲक्शन्स बॅलन्स केलेल्या होत्या, बॅलन्स द केमिकल रिॲक्शन्स विथ द हेल्प ऑफ ऑक्सिडेशन स्टेट, यामध्ये आपण ह्या ऑक्सिजनविषयी सुद्धा आपण माहिती घेतलेली होती. बाकी मॅक्झिमम +4 आणि +6 अशी काहीतरी येत होती. आणि +6 ज्यांची असते, हायर ऑक्सिडेशन स्टेट ज्यांची असते, ते डाऊन द ग्रुप कसे होत जातात, डिक्रीज होत जाते. त्यांची स्टॅबिलिटी कशी होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि +4 वाल्यांची मात्र स्टॅबिलिटी डाऊन द ग्रुप ही इन्क्रीज होत जाते. ओके, ग्रुप 17 बद्दल सुद्धा आपण घेतलेलं होतं. ग्रुप 17 मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असे असतात. आणि सगळेच हॅलोजन आपली ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवतात, -1 दाखवतात. फक्त क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे +1 +2 +1 +3 +5. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे +1 +3 +5 +7 या प्रकारचे ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा आपल्याला दाखवतात. आणि यासाठी दाखवतात कारण दे आर द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन फ्लोरीन. हे जे एलिमेंट्स आहेत हे फ्लोरीनपेक्षा कसे आहेत, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन फ्लोरीन. या प्रकारचे आपण घेतलेलं होतं. ऑक्सिडेशन स्टेट आपली ग्रुप एलिमेंट ग्रुप 18ची आपण हे म्हटलं होतं की यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2Np6 असं असतं, NS2Np6. आणि यामुळे ते कुठल्याच प्रकारचा इलेक्ट्रॉन गेनही करत नाही आणि कुठल्याच प्रकारचा इलेक्ट्रॉन
ते शेअर पण करत नाही. पण त्यातूनही झिनॉन हा जो असतो, हा झिनॉन मात्र आपली ऑक्सिडेशन स्टेट, हायर ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला दाखवतो. कारण की निऑन, ॲरागॉन आणि क्रिप्टॉन यांच्या तुलनेमध्ये हा काय असतो, लोअर आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये असतो आणि म्हणून हा आपल्याला हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. आणि याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटला, आउटरमोस्ट शेलला डी ऑर्बिटल सुद्धा असतात. त्यामुळे पेअर्ड इलेक्ट्रॉन जे असतात व्हॅलन्स शेलचे, हे व्हॅलन्स शेलचे पेअर इलेक्ट्रॉन अनपेअर्ड होतात आणि अनपेअर्ड होऊन ते प्रमोट होऊन त्या एम टी डी ऑर्बिटल्समध्ये प्रवेश करतात. आणि हे एम टी डी ऑर्बिटलमध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्याला म्हणजे फ्लोरीन म्हणा किंवा क्लोरीनच्या फ्लोरीन म्हणा किंवा ऑक्सिजन म्हणा, या ऑक्सिजन ॲटमच्या सोबत हा काय करतो, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. आणि आपल्याला काल आपण बघितलं होतं की XeF2 हा आपल्याला +2 अशी काय देतो, ऑक्सिडेशन स्टेट देतो. XeF4 2 फ्लोरीन आहेत, 2 फ्लोरीनमध्ये एक इलेक्ट्रॉन जाऊ शकतो म्हणून त्याचा प्लस, म्हणजे त्याने काय केले, शेअर केले इलेक्ट्रॉन. ह्याच्यातले व्हॅकंट म्हणजे पेअर्ड इलेक्ट्रॉन अनपेअर्ड झाले आणि अनपेअर्ड होऊन ते या फ्लोरीनच्या आतमध्ये निघून गेले. तर हा जो प्रकार असतो, यामुळे याचा हा झाला +4. त्याच्यानंतर समजा XeF6 जर असेल तर याचा +6 सुद्धा येऊ शकेल. त्याच्यानंतर XeO3, एका ऑक्सिजनमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, ॲकोमोड होऊ शकतात. 3 ऑक्सिजनमध्ये 6 इलेक्ट्रॉन होणे, याची सुद्धा काय होते, +6 सुद्धा आपण याची लिहू शकतो. किंवा XeOF4. आता प्रत्येक फ्लोरीनसाठी 1, 4 फ्लोरीनसाठी 4 आणि एका ऑक्सिजनसाठी 2, तर 4 अधिक 2 किती होतात, 6. तर याची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट किती होते, 6 होते. या प्रकारची आपण माहिती जी होती ही मागच्या लेक्चरला आपण घेतलेली होती. आज आपण या लेक्चरमध्ये समोर घेणार आहोत ते म्हणजे केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. टुवर्ड्स हायड्रोजन. टुवर्ड्स हायड्रोजन म्हणजे ग्रुप 16चे असो, ग्रुप 17चे असो अथवा ग्रुप 18चे असो, यांची रिॲक्टिव्हिटी हायड्रोजन सोबत कशी असते आपल्याला पाहिजे. आपण सगळ्यात आधी पाहूया ग्रुप 16चा. ग्रुप 16 मध्ये असतात कोण कोण माहीत आहे आपल्याला. एक ऑक्सिजन असतो, दुसरा सल्फर असतो, त्याच्यानंतर सेलेनियम असतो, त्याच्यानंतर टेरिलियम असतो, त्याच्यात पोलोनियम. हे मॅक्झिमम हे 4. पोलोनियम तर बिचारा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, त्याला आपण सोडून देऊया. 4 म्हणजे 4मध्ये आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. तर एलिमेंट ग्रुप 16चे एलिमेंट जे असतात ते हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतात आणि हायड्राईड फॉर्म करतात. ओके, दिस एलिमेंट रिॲक्ट्स विथ हायड्रोजन to form hydrides. कोणत्या टाईपचे मिळतात, हायड्राइड्स ऑफ टाईप H2E. हा ई म्हणजे काय, कुठलाही ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेरिलियम कुठलाही असू शकतो. म्हणजे समजा ऑक्सिजन हायड्रोजन सोबत जर का मिक्स झाला, ऑक्सिजन हायड्रोजन सोबत जर का मिक्स झाला तर आपल्याला काय मिळतं, H2O. म्हणजे ऑक्सिजन सोबत हायड्राइड जर झालं, हायड्रोजन रिॲक्ट झालं तर H2O मिळेल. सल्फर सोबत रिॲक्ट झाला तर हायड्रोजन सल्फाईड मिळेल. सेलेनियम सोबत झाला तर H2SE असा काहीतरी मिळेल. आणि टेरिलियम सोबत झाला तर H2TE, टेरिलियम असा काहीतरी आपल्याला पार्ट्स मिळतो. ओके, यामध्ये H2O याचे प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहे कशा आहेत, कलरलेस.
These are the colorless and also odorless. वास नसतो. odorless. आणि असतो कसा? लिक्विड. कधी वॉटर जे आहे ते आपण सॉलिडच्या फॉर्ममध्ये कधी पाहिलेलं नाही आहे. त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला हे कसे असतात? लिक्विड स्टेटमध्ये असतं हा H2O, अँड विच इज अ colorless and also the odorless. But remaining these are the colorless also, definitely they are also a colorless, but colorless, bad smelling. H2Hचा स्मेल तर आपण नेहमीच घेतो. याचे स्मेल घेण्याचे चान्सेस जास्त आपल्याला येत नाही. H2Hचा घेतो मग पब्लिक युरिनचा जो वास असतो किंवा एखाद्या रोटन एगचा जो स्मेल असतो त्या टाईपच्या स्मेल या H2Hचा असतो, पण वॉटरचा असा आपल्याला काही येत नाही. आणि त्याचप्रमाणे हे जे असतात हे काही ड्रास्टिक कंडिशन्समध्ये हे कंपाऊंड एक पॉयझनस गॅसेस असतात. ओके, दे आर पॉयझनस गॅसेस, they are poisonous gases at some condition, at some condition. ओके. त्याच्यानंतर जेवढे काही हायड्राइड असतात त्या सर्व हायड्राइडचं स्ट्रक्चर कसं असतं? अँग्युलर. दे हॅव अँग्युलर स्ट्रक्चर्स. दे हॅव मोडायचं काय आहे हे? एक मिनिट मी मोडतो. नाही मोडलं ते चालेल ना? इथं दे हॅव अँग्युलर स्ट्रक्चर. दे हॅव अँग्युलर स्ट्रक्चर. का तर यांच्यामध्ये जो सेंट्रल ॲटम असतो, म्हणजे जो आपण O म्हणा किंवा E म्हणा किंवा Se म्हणा, या सर्वांची दे इन्व्हॉल्व व्हॉट? sp3 हायब्रिडायझेशन. कोणतं? sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन. सो ग्रुप 16चे जे एलिमेंट्स असतात ते हायड्रोजनसोबत मिक्स होतात. हायड्रोजनसोबत मिक्स होऊन H2O हायड्राइड्स आपल्याला भेटतात. H2E टाईपसारखे. H2E टाईपसारखे म्हणजे ऑक्सिजनसोबत H2O मिळेल, हायड्रोजनसोबत H2S, H2Se, H2Te. यामध्ये H2Oचं नेचर आपल्याला माहीत आहे कसं असतं ते, कलरलेस आणि ओडरलेस. इट इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, बट दीज आर द कलरलेस, बॅड स्मेलिंग. हे कसे असतात? कलरलेस असतात आणि बॅड स्मेल, त्याचा स्मेल खूप असा वाईट असतो. त्यामुळे आणि त्याचप्रमाणे दे आर द कलरलेस, दे आर पॉयझनस गॅसेस ॲट सम कंडिशन. एखाद्या कंडिशनवर हे आपले पॉयझनस गॅसेससुद्धा तयार होतात. हे या सर्व हायड्राइडचं जे स्ट्रक्चर असतं हे स्ट्रक्चर कसं असतं? अँग्युलर स्ट्रक्चर असतं. कारण की त्यांचा जो सेंट्रल ॲटम असतो, म्हणजे हा जो असतो E, S म्हणा, O म्हणा किंवा Se म्हणा किंवा Te म्हणा, जो आपण एलिमेंट घेतला E, हा E कसा असतो? sp3 हायब्रिडायझेशन असतो. हा कसा असतो? sp3 हायब्रिडायझेशनमध्ये येतो. आणि म्हणून त्यांचे सगळ्यांचे स्ट्रक्चर कसे असतात? ते अँग्युलर स्ट्रक्चर असतात. ओके. त्याचप्रमाणे ग्रुप 16चे जे काही हायड्राइड असतात, हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16, हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16 is weakly acidic, weakly acidic. आणि ही ॲसिडिटी कशी होते? वाढत जाते. हे कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजेस ॲज वी
go down the group, and this character, acidic character goes on increasing as we down the group, as down the group म्हणजे टॉप टू बॉटम आपण येतोय, डाऊन द ग्रुप. म्हणजे ऑक्सिजन सगळ्यात कमी ॲसिडिक असेल, त्याच्यानंतर सल्फर थोडा जास्त, त्याच्यानंतर सेलिनियम थोडा जास्त, टेरिलियम त्याच्यापेक्षा थोडा जास्त, आणि याचबरोबर यांची थर्मल स्टॅबिलिटी जी असते ही डिक्रीज होत जाते. बट थर्मल स्टॅबिलिटी goes on decreasing. विकली ॲसिडिक असतील आणि हे ॲसिडिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप कसं होणार आहे, इन्क्रीज होऊन जाणार आहे. आणि त्याचसोबत यांची जी थर्मल स्टॅबिलिटी असते ही सुद्धा काय होते, वाढत जाते. आणि याचं कारण असं असतं की बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी जी असते, HE ची बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी जी असते ती डिक्रीज होत जाते डाऊन द ग्रुप, goes on decreasing down the group. म्हणजे हे असं का होतं, म्हणजे ॲसिडिक कॅरेक्टर वाढते आहे आणि त्याची स्टॅबिलिटी, थर्मल स्टॅबिलिटी ही डिक्रीज होत आहे. याचं एकमेव कारण हे असं असतं की या हायड्रोजन एलिमेंट म्हणजे जो असेल H2O म्हणा किंवा H2S म्हणा, यांची जी बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी जी असते ही कशी होत जाते, डाऊन द ग्रुप लेस होत जाते, कमी होत जाते. आणि म्हणून हा प्रकार आपल्याला दिसतो. सगळे हायड्राइड्स जर आपण वॉटर जर सोडला, ऑल हायड्राइड्स एक्सेप्ट वॉटर, एक्सेप्शन आहे त्याला वॉटरचं, ऑल हायड्राइड्स except water हे रिड्युसिंग काय असतात प्रॉपर्टी दाखवतात आणि ते वाढत जात असते. रिड्युसिंग प्रॉपर्टी वाढत म्हणजे समजा H2S हा रिड्युसिंग एजंट आहे, पण याच्यापेक्षा याची प्रॉपर्टी वाढत जाते, इज लेस दॅन H2SE is less than H2TE. वॉटर या रिड्युसिंग एजंटमध्ये आपल्याला येत नाही, फक्त ते एक्सेप्शन आहे या वॉटरबद्दलचं. ओके, मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो, त्या चार्टवरून तुम्हाला पटकन समजून जाईल की आपल्याला म्हणायचं काय आहे. या ठिकाणी आपण हा चार्ट आहे, हा चार्ट एकदम आपल्या बुकमध्ये सुद्धा आहे, टेक्स्टबुकला आहे आपल्या, आणि या टेक्स्टबुकचा आपण हा चार्ट घेतलेला आहे. हायड्राइडच्या प्रॉपर्टी 16 ग्रुप्स संबंधित असतात कशा हे पहा. आपण चारही हायड्राइड घेतले आहेत, वॉटर घेतला, H2S घेतला, H2SE घेतला आणि H2T सुद्धा घेतला आहे. मेल्टिंग पॉईंटचा जर घेतला सगळं केल्विनमध्ये दिले असल्यामुळे 273 म्हणजे 0 मेल्टिंग पॉईंट याचा 0, कारण लिक्विड स्टेटमध्ये असल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट होणार असणे, त्यामुळे 0 डिग्री. ओके, त्याच्यानंतर मग बॉइलिंग पॉईंट ही ट्रेड अशी आलेली आहे H2Sची, त्यामुळे आणि बॉन्ड लेंथ जी असेल 96, 134, 146, कारण डाऊन द ग्रुप कसा होत आहे, एक शेल त्यामध्ये इन्क्रीज होत आहे, त्यामुळे बॉन्ड लेंथसुद्धा काय होणार आहे, वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला डेल्टा H दिलेला आहे डिसोसिएशन एनर्जीचा. ते बघा तुम्ही हा ट्रेड बघा, आताच आपण म्हटलेलं होतं वॉटरसाठी तो किती आहे 463 आणि H2Sसाठी 347,
म्हणजे हळूहळू कसा होतो आहे तो लेसमध्ये जात आहे. त्याचप्रमाणे डेल्टा एच एफ दिलेला आहे, हा सुद्धा पहा बिलकुल असा वाढत जातो. हा ऑब्विसली हे जेव्हा कमी होत जातं तेव्हा हे वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर बॉन्ड अँगल हळूहळू कमी होत जाईल. वॉटरमध्ये 104 डिग्री, 92, 91, 90 याप्रमाणे. हा एक चार्ट आपल्याला आपण जे काही आता घेतलेलं होतं याचा एक समरी चार्ट आपल्याला हा इथे मिळू शकतो. ओके, यानंतर आपण घेऊया ग्रुप 17चे सुद्धा हायड्रोजनसोबत ज्या रिॲक्शन असतात त्या रिॲक्शन आपण इथे घेत आहोत. आता हायड्रोजन जो आहे हा ग्रुप 17चे एलिमेंट सोबत काय होतो, रिॲक्ट होतो. हायड्रोजन रिॲक्ट्स विथ ग्रुप 17 elements also reacts with हायड्रोजन. आपल्याला माहित आहे हायड्रोजन सोबत H2 प्लस, समजा आपण X घेतला, X म्हणजे कुठला आहे, हॅलाइड, कारण हॅलाइडसाठी आपण हॅलोजनसाठी आपण Xच वापरत असतो आणि याचा पार्ट आपल्याला ट्वाइस HX असा मिळत असतो. ओके, या Xच्या ठिकाणी X काहीही असू शकतो, हा फ्लोरीन असू शकतो, क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो, आयोडीन. ॲस्ट्राडिनविषयी आपण जास्त बोलत नसतो की मग. त्याचप्रमाणे ॲसिडिक जी स्ट्रेंथ असते ही हायड्रोजन ॲसिडची इन्क्रीज होत जाते या ऑर्डरमध्ये. ॲसिडिक कॅरेक्टर HF पेक्षा जास्त असतं HCl, याच्यापेक्षा जास्त ॲसिडिक कॅरेक्टर असतं HBrचं, आणि याच्यापेक्षा जास्त असेल HIचं. हे काय झालं, ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ हॅलोजन ॲसिड. त्याची ऑर्डर कशी असणार आहे, HF इज लेस दॅन HCl. म्हणजे सगळ्यात हायेस्ट ॲसिडिक स्ट्रेंथ कोणाची असणार हॅलोजन ॲसिडमध्ये, तर हायड्रोजन आयोडाईडची जी असेल ही सगळ्यात जास्त असेल. त्याच्यापेक्षा कमी हायड्रोजन ब्रोमाइडची, त्याच्यापेक्षा कमी हायड्रोजन क्लोराईडची, आणि त्याच्यापेक्षा कमी हायड्रोजन फ्लोराईडची. आणि हे असतं कशामुळे, पुन्हा त्याचा रिझन तेच आहे की बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी जी असते, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी जी असते ही डिक्रीज होत जाते. ही डिक्रीजेस in the order HF is greater than. कारण हे ॲसिडिक का वाढते, तर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी याची कशी होते, लेस होत जाते, आणि म्हणून HFची सगळ्यात जास्त असणार आहे. HCl हे सगळे उलटे होतील आता साईन फक्त. हे लक्षात ठेवायचं, कारण काय की हिच्यावरच आपल्याला JEE प्रश्न विचारले जातात आणि MSCTला एक्झाम प्रश्न विचारले जातात. आणि कॉमन सेन्सची वाचत आहे की ॲसिडिक स्ट्रेंथ जर का लेस होत जात असेल डाऊन द ग्रुप, तर याचा अर्थ असा आहे की डिसोसिएशन एनर्जी जी असेल, एन्थाल्पी जी असेल, ही सुद्धा कशी होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. आणि म्हणून HFची डिसोसिएशन एनर्जी सगळ्यात जास्त कोणाची असणार आहे, HFची आपल्याला मिळू शकते. त्याचप्रमाणे थर्मल स्टॅबिलिटी जी असेल हॅलाइडची, ही सुद्धा डिक्रीज होत जाते. कारण हे जर झालं, पुन्हा मागचा पार्ट जो आहे तो जसच्या तसाच आपल्याला रिपीट करायचा आहे. थर्मल स्टॅबिलिटी जी असते ती सुद्धा डिक्रीज होत जाते. गोज ऑन डिक्रीजिंग, स्टॅबिलिटी इज डिक्रीजेस in the order
same order, sorry, here this order, HF is greater than HCl is greater than HBr is greater than HF is greater than HF. ओके, कारण की आणि ही सुद्धा बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, याचे सुद्धा रिझन एकच असतं, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी जी असते ही कशी होते, डिक्रीज होत जाते HX ची डाऊन द ग्रुप. ओके, याचा ज्याप्रमाणे आपण ग्रुप 16चा चार्ट बघितला होता, ग्रुप 17चा सुद्धा चार्ट आपल्या बुकमध्ये दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपलं करेक्शन आपण करूया. मागचा जेव्हा मी तुम्हाला चार्ट दाखवला होता तेव्हा मी थोडंसं झूम केलेलं होतं कॅमेरा, बट आणि तो पुन्हा नॉर्मल मोडवर आणण्यासाठी विसरले असल्यामुळे आपला जो स्क्रीन होता तो स्क्रीन एक्झॅक्टली फोकस झाला नाही. मी एक आणखीन एकदा तो अख्खा जे मी लिहिलेला आहे ते आणखीन एकदा तुम्हाला एकदा सांगतो आहे की ग्रुप 17चे एलिमेंट्स हे सुद्धा काय होतात, हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतात. हायड्रोजन आणि एक्स यांच्यापासून आपल्याला ट्वाईस HX हा पार्ट आपल्याला मिळतो. एक्स आपण काही घेऊ शकतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन. आणि याची ॲसिडिक जी स्ट्रेंथ असते हॅलोजन ॲसिडची, ते सगळे ॲसिड्स आहेत, HCl वगैरे ॲसिड आहेत सगळे, तर आपण याला हॅलोजन ॲसिडसुद्धा असं आपण म्हणतो. तर याची ॲसिडिक स्ट्रेंथ कशी होत जाते, वाढत जाते. HF इज लेस दॅन HCl, म्हणजे HFपेक्षा HClची ॲसिडिक स्ट्रेंथ जास्त असणार आहे, याच्यापेक्षा जास्त HBrची असणार आहे आणि याच्यापेक्षा जास्त HIची असणार आहे. याच आणि हे होतं कशामुळे, तर बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी जी असते ही सुद्धा याची कशी होत आहे, डिक्रीज होत जाते आणि ती डिक्रीज होते. म्हणून HF इज ग्रेटर दॅन HCl आपण लिहू शकतो आणि HCl इज ग्रेटर दॅन HBr आणि HBr इज ग्रेटर दॅन HF असं आपण लिहितो. याचबरोबर त्याची जर ॲसिडिक स्ट्रेंथ जर त्याची कमी होत जाते तर त्याची स्टॅबिलिटीसुद्धा कशी होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि ही स्टॅबिलिटी डिक्रीज होत झाल्यामुळे ही सुद्धा ऑर्डर आपण लिहू शकतो, HF इज ग्रेटर दॅन HCl इज ग्रेटर दॅन HBr इज ग्रेटर दॅन HI इज ग्रेटर दॅन HI. इथे आपलं हे आहे HI. ओके, आता मी तुम्हाला तो चार्ट दाखवतो जो आपण ग्रुप 16चा बघितला होता, त्याचप्रमाणे ग्रुप 17 सुद्धा आपण तो चार्ट बघू शकतो. ओके, जस्ट अ मिनिट. बघा, या चार्टला सुद्धा आपण असं जर एक्झॅक्टली बघितलं तर प्रॉपर्ट्या दिल्या आहेत HF, HCl, HBr आणि HI. यामध्ये मेल्टिंग पॉईंट जर बघितले तर थोडे बहुत प्रमाणात साईजच्या हिशोबाने आपल्याला चेंजेस आपल्याला इथे मिळतात. बॉइलिंग पॉईंटमध्ये बॉन्ड लेनमध्ये पहा हळूहळू वाढत चालली आहे बॉन्ड लेन, कारण डाऊन द ग्रुप आपण येतो आहे. प्रत्येक वेळेस तो शेल जो असेल तो वाढणार आहे. आउटरमोस्ट शेल जर वाढत असेल तर बॉन्ड लेनसुद्धा आपली वाढत जाणार आहे. बघा 500 इथे आता डिसोसिएशन एन्थाल्पी काय असणार आहे, ती 574 इथे आहे, मग 432 हळूहळू कमी होत चालली. आणि त्याचप्रमाणे ही PAK व्हॅल्यूसुद्धा ॲसिडिक जे कॅरेक्टर जे आहे हे सुद्धा कसं होतं, गोज ऑन डिक्रीजिंग. तर 3.2 -7 9.5 -9.5 आणि -10. तर याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे ग्रुप 16चं एखादा समरी टेबल लिहू शकतो, त्याचप्रमाणे ग्रुप 16चा आणि ग्रुप 17चा दोघांचे आपण समरी टेबल इथे लिहू शकतो. ओके, याच्यानंतर ग्रुप 18 विषयी जर आपण बोलायचा प्रयत्न केला तर ग्रुप 18चे कुठलेही इलिमेंट हायड्रोजनसोबत रिॲक्ट होत नाही, कारण ग्रुप 18चे सर्व इलिमेंटचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं असतं, हे स्टेबल असतं. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन हे पण करत नाही, गेन पण करत नाही आणि किंवा इलेक्ट्रॉन शेअरसुद्धा करत नाही. आणि हेन्स ग्रुप 18 element of group 18
of group 18 is inerts towards what? Hydrogen. Inerts toward hydrogen. Okay. का? Due to stable electronic configuration. Electronic configurations. Okay. Now friends, ज्याप्रमाणे हायड्रोजन सोबत हे रिॲक्ट होतात ग्रुप 16चे किंवा ग्रुप 17चे किंवा ग्रुप 18चे, याचप्रमाणे आता ग्रुप 18चे तर काही झालेच नाहीत कारण की त्यांचे स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असल्यामुळे ज्याप्रमाणे ते हायड्रोजन सोबत हे रिॲक्ट होते ते एलिमेंट्स, याचप्रमाणे यांची रिॲक्टिव्हिटी आपल्याला आता ऑक्सिजन सोबत बघायची आहे. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. Reactivity towards oxygen. Reactive towards oxygen. ग्रुप 16चे सुद्धा आपल्याला आता हायड्रोजन च्या सोबत जेव्हा यांची रिॲक्टिव्हिटी झाली ग्रुप 16चे, तेव्हा त्यांनी हायड्राइड्स तयार केले होते, बरोबर आहे की नाही, ग्रुप 16 सोबत. आता ज्याप्रमाणे हायड्रोजन सोबत जर का त्यांनी हायड्राइड तयार केले तर हे सर्व ग्रुप 16चे एलिमेंट्स काय करतात, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होऊन ऑक्साईड तयार करतात. ग्रुप 16 एलिमेंट reacts with oxygen, okay, to form oxides. आणि ऑक्साईडचा टाईप कसा असतो यांचा, टाईप असतो आपला हा EO2 किंवा EO3 टाईपचे, EO2 आणि EO3. एक असं करू आणि एक असं करू, EO3 टाईपचे. हे दोन टाईपचे आपल्याला ऑक्साईड्स इथे आपल्याला मिळतात. सिंपल आहे मित्रांनो, म्हणजे खूप काही हार्ड नाही आहे. ई म्हणजे काय, ई म्हणजे कुठलाही आपण घेऊ शकतो, ऑक्सिजन, सल्फर, सेलिनियम, टेरिलियम, काही तुम्ही घ्या. ऑक्सिजन जेव्हा ऑक्सिजन सोबत हा ऑक्सिजन जो पार्ट आहे हा O2 सोबत जर का मिक्स झाला तर आपल्याला काय मिळेल, O3 मिळेल, ओझोन. E2 टाईपचे म्हणजे कोणते असणार आहेत, EO2 टाईपवाले कोणते असणार आहेत, EO2 टाईपवाले म्हणजे ओझोन, O3. ओझोन. ओके. त्याच्यानंतर सल्फर सोबत SeO2 काय म्हणतो आपण याला, ऑब्विसली सल्फर डायऑक्साइड. बराबर. उसके बाद में सेलिनियम भी हो सकता है, सेलिनियम डाइऑक्साइड मिलेगा, सेलिनियम के साथ में सेलिनियम डाइऑक्साइड. सेलिनियम डाइऑक्साइड. ओके. ये दोनों कैसे होते हैं दोस्तों, हमको मालूम है भाई, ये तो गैसेस है, ये गैसेस है. ये कैसा है, ये सॉलिड है. इसको हम क्या बोलते हैं, ये सॉलिड के फॉर्म में आता है. सेलिनियम डाइऑक्साइड ऑब्वियसली सॉलिड. इनका नेचर कैसा है, सबका नेचर, दे आर एसिडिक इन नेचर, दे आर एसिडिक in nature, they are acidic in nature. और वाटर के साथ में रिएक्ट होते हैं एंड रिएक्ट्स with water, reacts with water to form acids. Okay.
ये हमारे लिए बात है। एसिड्स जैसे रिएक्शन भी हम लिख सकते हैं, ऐसी कोई बात नहीं इसके लिए। जैसे कि इसको मिटाता मैं अभी थोड़ा सा। हमने ये कहा था कि व्हेन दे आर एसिडिक इन नेचर रिएक्ट्स विद वाटर टू फॉर्म एसिड्स, टू फॉर्म एसिड। जब हम ये बात बोल रहे हैं तो हम इसकी रिएक्शन भी लिख सकते हैं। रिएक्शन एकदम सिंपल है दोस्तों। सपोज SO2 लिया हमने, सल्फर डाइऑक्साइड लिया, इसमें वाटर के साथ में इसकी अगर रिएक्शंस की तो हमको मिलता है H2SO3, H2SO3। और H2SO3 को हम क्या बोलते हैं? सल्फरस एसिड। 4 लिखा तो सल्फ्यूरिक, 4 लिखा तो सल्फ्यूरिक, लेकिन ये क्या हो गया? सल्फरस, SULFUROUS, सल्फरस एसिड। ओके, सेलेनियम का भी लिख सकते हैं ऐसे भी नहीं, SeO2 प्लस H2O, सेम रिएक्शन में कोई फर्क नहीं है, H2SeO3, नाम भी वही हो गया, सेलेनियस बोलेंगे उसको भी, सेलेनियस एसिड, सेलेनियस एसिड। साथ ही साथ ये जो ऑक्सीजन के साथ जो होते तो दे हैव रिड्यूसिंग प्रॉपर्टी। ओके, दे ऑल हैव रिड्यूसिंग प्रॉपर्टी, लेकिन इनका जो नेचर है, रिड्यूसिंग प्रॉपर्टी जो होती है ये डिक्रीज होती है SO2 से लेते हुए TO2 तक। ओके, they shows reducing property, they show reducing, लेकिन ऐसे reducing property goes on decreasing from SO2 to TeO2, माने में SO2 जो होता है ये कैसा होता है? रिड्यूसिंग एजेंट होता है, इज अ रिड्यूसिंग एजेंट, और जबकि ये कम होता है तो इसका मतलब क्या है? ऑक्सीडाइज, इसको ऑक्सीडाइजिंग एजेंट बोलते हैं, ऑक्सीडाइजिंग एजेंट, इसको बोलते हैं हम ऑक्सीडाइजिंग एजेंट। ओके, माने हमने क्या क्या लिया भाई? हमने ऑक्सीजन के साथ में लेते हुए ग्रुप 16 के बारे में हमने ये बोला कि ग्रुप 16 के जो एलिमेंट्स होते हैं वो ऑक्सीजन के साथ में रिएक्ट होते हैं, और रिएक्ट होने के बाद में ऑक्साइड जो होते हैं वो हमको मिलते हैं। ऑक्साइड, और जो ऑक्साइड जो मिलते हैं वो किस फॉर्म में मिलते हैं? EO2 के फॉर्म में या फिर EO3 के भी फॉर्म में हमको मिलते हैं। EO2 के फॉर्म में कौन से मिलेंगे? EO2 के फॉर्म में हमको ये ओजोन के पार्ट में मिलेगा, फिर SO2, फिर SeO2, फिर TeO2 इसके फॉर्म में मिलेगा। और ये एसिडिक नेचर के होते और वाटर के साथ में रिएक्ट होकर हमको एसिड हमको देते हैं, जो कि हमने सल्फरस एसिड और सल्फ्यूरिक नहीं, सल्फरस एसिड और सेलुलोनियस एसिड के हमने 2 एग्जांपल्स यहाँ पे लिए थे। और जैसे ही सल्फर से लेते हुए टेरिलियम तक रिड्यूसिंग, ये हमेशा क्या दिखाते? रिड्यूसिंग प्रॉपर्टी दिखाते, और ये रिड्यूसिंग जो कैरेक्टर है ये डिक्रीज होते जाता है जैसे जैसे हम आगे आगे जाते रहेंगे। माने में सल्फर से सेलेनियम, सेलेनियम से टेरिलियम, यहाँ पे ये जो कैरेक्टर है डाउन द ग्रुप ये कैसा होता है? डिक्रीज होते जाता है। तो इस वजह से हम ये बोल सकते हैं भाई कि SO2 क्या है? एक रिड्यूसिंग एजेंट है, और TO2 हम क्या बोल सकते हैं? ऑक्सीडाइजिंग एजेंट है। अच्छा, ये तो हमने देखी थी प्रॉपर्टी हमारे
O2 टाइप का। ये जो हमने तो जो पार्ट देखे हैं भाई, वो सभी के सभी पार्ट कौन से थे, EO2 टाइप के पार्ट। लेकिन हमने स्टार्टिंग में ये देखा था कि जब ऑक्सीजन के साथ में ये चीज़ आ जाती है, ग्रुप 16 के एलिमेंट जब ऑक्सीजन के साथ में रिएक्ट होते हैं, तो दो टाइप के हमको ऑक्साइड्स मिल रहे थे। एक मिल रहा था EO2 जो हमने अभी देखा, और सेकंड जो मिल रहा था इसका ही एक पार्ट, ओके, ऑक्साइड जो रहते थे, ऑक्साइड जो मिलते थे वो एक, और एक सेकंड मिलता था हमको EO3 टाइप के, ओके। O4 वाला ऐसा कोई नहीं मिलता, इसलिए ऑक्सीजन के साथ में इसकी प्रॉपर्टी हमको नहीं मिलती, लेकिन सल्फर के साथ में हमको ये प्रॉपर्टी मिलती है, और हम SO3, करेक्ट, फिर उसके बाद में SeO3, TO3, इस टाइप के हमको मिलते हैं। और ये भी सब कैसे होते हैं भाई, एसिडिक ही होते हैं। ये भी सब कैसे होते हैं, एसिडिक होते हैं, एसिडिक इन नेचर। ये कैसे होते हैं, एसिडिक इन नेचर, और ये भी वाटर के साथ में डिजोल्व होते हैं। दे आर आल्सो डिजोल्व विथ, दे डिजोल्व विथ वाटर, they dissolve with water to form acid, to form acid। सिंपल सी बात है, SeO3 plus H2O, that gives H2SeO4, सेलिनिक एसिड। इसको हम क्या बोलते हैं, सेलिनिक एसिड, सेलिनिक एसिड। टेरिलियम के साथ भी रिएक्शन हो सकती है, TeO3 प्लस थ्राइस H2O, तो हमको मिलेगा H6TeO6। स्टेबिलिटी को मेंटेन रखने के लिए हम करना पड़ता है। इसको बोलते हैं हम टेलुरिक एसिड, TeLLU, आई थिंक RIC, मे बी टेलुरिक एसिड। बुक में देख लेना एक बार, टेलुरिक एसिड्स, स्पेलिंग नियर अबाउट ठीक ही होगा, कंफ्यूजन, ओके। टेलुरिक एसिड, सल्फ्यूरिक एसिड, इसमें मिल सकता है फिर SO4 प्लस SO3 प्लस H2, अगर हमने लिया तो H2SO4 जो हमको है वो मिल जाएगा। तो सल्फ्यूरिक एसिड भी हम यहाँ से ले सकते हैं, ओके। माने में जैसे ग्रुप 16 में जैसे EO2 के ऑक्साइड्स होते हैं, उसी तरह से EO3 के भी ऑक्साइड्स हमको मिलते हैं, ओके। अब ये रिएक्टिविटी जो ऑक्सीजन की जो है वो हमारे हेलोजन के साथ में भी हो सकती है, यानी ग्रुप 16 के एलिमेंट के साथ में भी ये पार्ट जो होता है वो हमारा होता है। ग्रुप 17 के साथ में जब हम ये करते हैं तो ये बहुत सारे ऑक्साइड जो है वो फॉर्म करते हैं ऑक्सीजन के साथ में, और उसमें से सभी के सभी कैसे होते हैं, अनस्टेबल होते हैं। फॉर्म क्या होता है, ऑक्साइड्स, मेनी ऑक्साइड्स बोलते हैं, और दे आर ऑल मोस्टली अनस्टेबल, जैसे कि फ्लोरीन जो होता है, दो टाइप के हमको ऑक्साइड देता है। एक तो हमने एक लेक्चर पहले ये नाम मेरे ख्याल से कल ही लिया था, OF2 का नाम लिया था, उसके बाद में O2F2, दोनों भी बहुत ही अनस्टेबल है। ये लेकिन इनमें से भी ये जो होता है OF2 इज थर्मली स्टेबल, एट 298 केल्विन, ओके। उसके बाद में दोनों भी फ्लोरिनेटिंग एजेंट है, तो इसमें भी पार्ट नहीं है। दिस टू आर व्हाट, फ्लोरोनेटिंग एजेंट है ये दोनों भी। उसके बाद में क्या इसके और क्या बात कर सकते हैं,
पोलोनियम के साथ में भी ये बनता है। यस यस करेक्ट। पोलोनियम के साथ में प्लूटोनियम रिमूव करने के लिए PuH6 मे बी PuHF6 PuF6 हाँ डेफिनेटली PuF6 ये यूज किया जाता है प्लूटोनियम रिमूव करने के लिए, और इस वजह से इसको न्यूक्लियर फ्यूल भी ये जो मिलता है, इट इज फॉर्म व्हाट न्यूक्लियर फ्यूल भी इसके लिए कहते हैं। इसके बारे में हम कल एग्जैक्टली बात करेंगे। थोड़ा बहुत मेरे को ध्यान में आ रहा है लेकिन एग्जैक्टली नहीं, बट ओके इट्स ओके। हम इसे अगले लेक्चर में इसको ये करेंगे, और ज़्यादा डिटेल में इसकी स्टडी कर सकते हैं। मेरे ख्याल से O2F2 जो होता है, ये जो पार्ट है O2F2 ऑक्साइड्स प्लूटोनियम को ऑक्साइड्स करता है। O2F2 जो होता है ना ऑक्साइड्स मे बी प्लूटोनियम, प्लूटोनियम को ऑक्साइड करके ये PuF6 बनाता है। प्लूटोनियम टू ऑक्साइड प्लूटोनियम टू PuF6 एंड, और जो ये जो रिएक्शंस यूज होती है प्लूटोनियम को रिमूव करने के लिए, ये न्यूक्लियर फ्यूल से प्लूटोनियम को रिमूव करने के लिए ये जो पार्ट है उसको यूज किया जाता है। ऐसा ही मेरे को लग रहा है, थोड़ा सा कंफ्यूजन मैटर है। अभी देखते हैं अगले इसमें, अगले वीडियो में हम जिसको अगर मुझे कुछ इसके बारे में ठीक से जानकारी मिली तो मैं आपको इसके बारे में अवगत करके दूंगा। ओके, जिस तरह से फ्लोरीन की बात होती है भाई, उसी तरह से क्लोरीन पण आहे साधारणतः ClO2। ओके, त्याच्यानंतर एक Cl2O सुद्धा आहे ऑक्साइड्स, क्लोरीनचे ऑक्साइड, याला सगळ्यांना काय म्हणतात क्लोरीन ऑक्साइड्स, क्लोरीन ऑक्साइड्स। ओके, आणखीन असतो एक Cl2O6, आणखीन एक Cl2O7, आणि हे सगळे कसे असतात हायली रिएक्टिव्ह ऑक्सिडेशन, दे आर हायली रिएक्टिव्ह ऑक्सिडाइजिंग ऑक्सीडाइजिंग एजेंट। इस वजह से ये जो ClO2 होता है ना, ये पार्ट तो भाई हम ब्लीचिंग एजेंट बोल के भी यूज करते हैं। याला आपण ब्लीचिंग एजेंट यूज करते हैं फॉर टेक्सटाइल एंड पेपर पल्प, और वाटर ट्रीटमेंट में। मॅक्झिमम टाईमला आपल्या स्विमिंग पूलमध्ये वगैरे आपण वॉटर ट्रीटमेंट जेव्हा करतो तेव्हा हे, किंवा आपल्या घरी विहिरीमध्ये वगैरे सुद्धा, आता कोणाच्या घरी विहिरी नाही आहेत पण आधी विहिरीमध्ये सुद्धा याचा ClO2चा क्लोरीन ऑक्साईडचा काय करतो आपण यूज करत असतो। ज्याप्रमाणे क्लोरीनचे ऑक्साईड असतात मित्रांनो, त्याचप्रमाणे ब्रोमीनचे सुद्धा ऑक्साईड असतात। क्लोरीनच्या प्रमाणे ब्रोमीनचे सुद्धा ऑक्साईड असतात, ब्रोमीन ऑक्साइड्स मध्ये साधारणतः आपण लिहू शकतो BrO2, क्लोरीन सारखेच असतात, असं काहीच नाही,
Br2O असा सुद्धा असतो, BrO3 या प्रकारचे असतात. आणि दे आर द लीस्ट स्टेबल हॅलोजन ऑक्साइड्स. दे आर लीस्ट स्टेबल हॅलोजन oxides. Okay, but they are highly oxidizing agent. Highly किंवा powerful oxidizing agent. दे आर हायली ऑक्सिडायझिंग एजंट आपण असं म्हणू शकतो. ब्रोमिन सारखे आयोडीनचे सुद्धा असतात आणि सगळं प्रकार तोच असणार आहे. आयोडीन ऑक्साइड्स पण माहीत पाहिजे आपल्याला. आयोडीन ऑक्साईड लिहिताना तो लिहावा कसा. I2O5 O4चा पण असतो एक, कुठला असतो O4चा, I2O4 I2O7 हे सगळे आयोडीनचे ऑक्साईड असतात. हे सगळे कसे असतात, इनसोल्युबल सबस्टन्स, इनसोल्युबल सॉलिड असतात. हे सगळे इनसोल्युबल सॉलिड्स, इनसोल्युबल सॉलिड आणि डिकम्पोजेस ऑन हीटिंग. डिकम्पोजेस ऑन हीटिंग तुटतात. हे हीट केल्याबरोबर यांचे बॉन्ड्स तुटून जातात, अतिशय वीक असतात. यामध्ये I2O5 हा जो असतो हा सगळ्यात चांगला ऑक्सिडायझिंग, व्हेरी गुड ऑक्सिडायझिंग एजंट. व्हेरी गुड ऑक्सिडायझिंग एजंट. आणि कार्बन मोनॉक्साईडचं एस्टिमेशन काढण्यासाठी आपण याचा नेहमी काय करतो, यूज करत असतो. अशाचा I2O5 इज यूज्ड फॉर एस्टिमेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. नेचरमध्ये कार्बन मोनॉक्साईड किती आहे हे वगैरे काढण्यासाठी हा सगळा ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा भाग आहे. ओके, पण याचा यूज त्या ठिकाणी मात्र केला जातो. याचप्रमाणे ग्रुप 18चे जर आपण बघितले, ग्रुप 18चे कुठलेच एलिमेंट हे नसतात. यामध्ये आणखीन एक सांगायचं राहिलं तर द हायर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन जे असतात ते सगळ्यात जास्त स्टेबल असतात. दे आर मोर स्टेबल दॅन द लोअर वन्स. हायर म्हणजे वरचे जे असतील हायर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन्स आर मोर स्टेबल. आणि ग्रुप 18 विषयी जर म्हणायचं झालं तर पुन्हा ग्रुप 18च्या एलिमेंट्स हे कधीही डायरेक्टली ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होत नाही. दे आर केमिकली इनर्ट. And hence they do not react directly with oxygen. Okay, तर आज आपण इथे थांबूया. उद्या आपण हॅलोजनची जी रिॲक्टिव्हिटी आहे ही रिॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू. आजचा व्हिडिओ थोडासा वाढला त्याच्याबद्दल क्षमस्व. थँक्यू व्हेरी मच.